हॅलो, गुड मॉर्निंग. दिवस सुरू झाला जेवण बनवताना. या भाकऱ्या बनवल्या होत्या मी. ही मस्त मुळ्याची भाजी बनवलेली आहे आज आणि अदिरासाठी डाळसुद्धा बनवली होती. माझं सगळं जेवण बनवून ही अशी हालत झाली होती आणि मला खूप जास्त कंटाळा आलेला. पण मला फटाफट आवरून जायचं होतं अंगणवाडीमध्ये, कारण आज होते अदिराचं इंजेक्शन. ॲक्च्युली 3 मंथ्स ऑलरेडी निघाले होते, तिचे निघून गेले होते आणि माझा वेळच मिळत नव्हता मला जाण्याचा. तरी असा काहीतरी माझा अवतार होता आणि मी खूप घाईघाईत आंघोळ वगैरे घेऊन हिला आवरून मी हिच्यासोबत खाली आली होती, बिकॉज धीरज आम्हाला पिक करायला येणार होता. आम्ही चाललेलो अंगणवाडीमध्ये. आम्ही अंगणवाडीमध्ये पोहोचल्यानंतर आदू इकडे मस्त सगळ्या मुलांना बघून मजा करत होती. काही मुलं रडत होती तर मला टेन्शन आलं होतं, त्याच्यामुळे मी तिला सेटल करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिचं चाललेलं की तिला वेगळी जागा होती आणि असं सगळं वेगळं ॲम्बियन्स होतं, तिला ते वेगळं वाटत होतं. मग तिला मी कड्यावर घेऊनच उभी होती आणि मग नंतर आमचा नंबर आला फायनली. त्यांनी पहिलं तिला रोटा व्हायरस दिलं, ते तिला पाजायचं होतं आणि तिने ते खूप आवडीने प्यायलं, औषधासारखं, न रडता आणि न काही त्रास देता. त्याच्यानंतर वेळ आली तिच्या इंजेक्शनची, ज्याची मला खूप जास्त भीती होती की ती कसं रिॲक्ट करणार आहे. पण ती मस्त धीरजला बाहेर आवाज देत होती, तिचं सगळं लक्ष धीरजकडे होतं आणि ती त्याला सांगत होती की हे काय चालू आहे. पण तरी पण तिने ते इंजेक्शन फायनली न हलता आणि न त्रास देता घेतलं. थोडीफार ती रडत होती, मला खूप जास्त टेन्शन आलेलं, पण नंतर लगेच ती थांबून राहिली. आणि मग नंतर घरी आल्यानंतरही तिचा झोपण्याचा प्रयत्न चालू होता, बिकॉज तिने मस्त जेवण वगैरे केलं होतं आणि औषध घेऊन तिला झोपण्याचा माझा प्रयत्न चालू होता की तू झोप एकदाची, म्हणजे तिचा पाय जो दुखतो तो तिला त्रास होणार नाही. आणि ती असा गोड स्वतःच झोपण्याचा प्रयत्न करते. ही रोज अशी स्वतःच झोपते, मला काही त्रास देत नाही. झोप म्हटलं का ती डोळे बंद करते आणि झोपण्याचा प्रयत्न करते. जास्त आणि खूप जास्त निरागस आहे माझं छोटंसं पिटुकलं हे आणि खूप जास्त ॲडजस्ट करतात माझ्या दोन्ही मुली. तर मला अजिबात काही त्रास देत नाही इतरांसारख्या की मला घेऊनच झोप किंवा मला झोपवंच, असं कधीच काही नसतं. बघा तिचा चेहरा किती गोड आहे. तिला झोप नाही आली आहे पण ती प्रयत्न करते आहे. संध्याकाळी तिला दुखत होतं, तरी पण आम्ही त्यांना थोडंसं चेंज व्हावं म्हणून आम्ही दोघांनाही घेऊन गेलो बाईकवरती राऊंड मारण्यासाठी. ही आमची आदू अशी वरती बघायला तयार नव्हती. मग मी तिला सांगितलं मून बघ म्हणून आणि तिला कळालं की मी तिचा व्हिडिओ करते, तर तिने अशी छान स्माईल केली आहे. थोडंसं तिच्या चेहऱ्यावरती दिसतं आहे की ते थोडंसं तिला पायाचं दुखत होतं आणि ती अजिबात पाय हलवत नव्हती. अख्खा दिवस मी तिला घेऊन बसली होती. पण संध्याकाळी फायनली बीचवर गेल्यानंतर असं तिने काहीतरी रिॲक्ट केलं. ती डान्स वगैरे करून दाखवत होती. लहान मुलं खेळण्यामध्ये त्यांचं दुःख न विसरतात, हेच खरं. तिला डान्स करायला लावला आणि ती विसरून गेली की तिच्या पायाला दुखत आहे. नंतर आम्ही चौघांनी मिळून असे थोडेसे फोटोज काढले. त्याच्यानंतर अमायराचं फोटो सेशन चालू होतं. चिमणीबरोबर फोटो काढणं हे आमचं कंपल्शन असतं. घरी आल्यावर आमच्या महाराणी अशा काहीतरी पोजेस देऊन फोटो काढत होत्या. त्यांचा नाईटची वेळ आहे, झोपण्याचा संपला.